चढलो होतो कुरावर आणि पडलो बायकोच्या उरावर. धन्यवाद सानिका, तुझ्या आनंदाच्या आशीर्वाद पाहून आम्हाला आनंद झालाय. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपला एकविरामधला दुसरा दिवस आहे आणि आत्ता उठलो आम्ही. जवळजवळ 11:45 वाजलेत. झोप पण मस्त झाली. लेट झोपलेलो, काहीतरी 3:30-4ला झोपलो असेल. फुल ऑन एन्जॉय केला आहे. रात्री ब्लॉग एंड करायचा पण विसरून गेलो आहे. पण तुम्ही ब्लॉग नक्की बघा कालचा जो मी टाकीन तो बघा तुम्ही. एकदम फुल ऑन धमाल झालेली आहे. आणि आता नाश्ता करून घेतो आम्ही, कारण की भूक लागलेली आहे मस्तपैकी. आता बुर्जी, पाव आणि चिकन आहे. नंतर दुपारी जेवणाला मटण असणार आहे. आजचा दिवस आम्ही कसं एन्जॉय करतो तो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवासाठी मंडप बांधला जाते आता, कारण की ऊन बाहेर जरा जास्तच आहे. तर मेहनत घेतात सगळेजण मंडप बांधायला. मंडपचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय. कॉन्ट्रॅक्ट मंडपचा सगळ्यात पहिलं झोपणार माणूस. सगळ्यात पहिलं किंवा सर्व मावशी आहेत त्यांनी कधी असं म्हणाल ना काय आम्ही सासू आहे आईसारखं प्रेम दिला त्यांना. आणि जेवढे मिळवणे आहेत अनेक चुका झाल्या असतील माझ्या, परंतु त्यांनी पोटात घालून मला प्रेम दिला आणि अजून सुद्धा मला खूप प्रेम देत आहे. आणि मेघामालीसाठी या मेघामालीने 30 वर्ष सुखाचा संसार केला आणि त्यांच्यासाठी एक सुमधुर गाणं मी सादर करीत आहे. जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा रिअल लाईफ स्ट्रगल. कामसो आहेत मामा, म्हणजे कामसो आहेत. सगळे आता निवांत बसले आहेत, गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि इकडे पाहतो या. हॅलो, फोटो काढायला कोण गेला काय बोलायचं. कामसो आहेत जास्त. चुलीवरचं मटण आज बलुआमाचं एक काम चालू आहे, शेंगांचा. आपली ही पिकनिक दरवर्षी आपण काढतो. पिकनिक आपला भाव नितीन दादा तो दरवेळी आपली पिकनिक काढतो. यावेळी त्याने थोडा इंटरेस्ट कमी घेतला. यावेळी आपण राजू तली, राजेश मामाला आपण पुढे केला. आणि आपली भाची मंडळी प्रणव, सौरभ, मानस, अजून जुईली, मानसी, विनय भाऊ आणि असे बरेच आपले मंडळी सर्वांची नावं घेत नाही. ते चांगली सोय केली. चांगला बंगला शोधला मस्त. म्हणजे आमच्या जे आम्ही अपेक्षा धरली होती त्याच्या कितीतरी पटीने आम्हाला चांगला भेटला आहे. आणि हे आपण दरवेळी पिकनिक काढतो आपल्या एकीसाठी, म्हणजे आपलं वर्षात एकदा एकत्र मिळण्यासाठी, आपण एकमेकांशी संवाद करण्यासाठी, म्हणजे आपल्या एकी राहण्यासाठी आपण ही पिकनिक काढतो. दरवेळी आपण अशी पिकनिक काढायची आणि असेच मजा करायची, हीच अपेक्षा आपण. आजचा मेनू काय आपला? आमचा मेनू राईस आणि मटन आहे. चुलीवरचं मटन. आणि सकाळी अंडा आणि बुर्जी झाली. सकाळी अंडा आणि बुर्जी होती ना. पाव होतं. पाव चांगले तळून घेतले. आम्ही कांदे कापतो.
फार सुंदर गाणं या ठिकाणी आपल्या आवाजाने ऐकवलं. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांमध्ये हे गाणं त्याने ऐकवलं आणि प्रेक्षकांचं मन भारावून गेलं. आणि मला वाटतं आपल्याच गीता मावशी, गीता पाटील यांना देखील मोह आवडला त्या देखील उठून या मंचावर आले आणि त्यांनी देखील एक आपली इच्छा सांगितली की मला देखील हा गाणं माझ्या आवाजाने माझ्या प्रेक्षकांना ऐकवायचं आहे. खरं एक त्यांचं देखील आव्हान मानतो, कारण त्यांची इच्छा आणि अपेक्षा त्यांनी आपल्याला सांगितली अतिशय सुंदर. रिपीट वन्स मोर, हा गाणं प्रेक्षकांपर्यंत घेऊन शोर या चित्रपटातील गाणं आहे. मनोज कुमार यांच्यावर एक ध्वनी चित्रित केलेला हा चित्रपट आहे. एक सुपरहिट चित्रपट शोर या चित्रपटातील गाणं सादर करीत आहेत गीता पाटील मॅडम. चला पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं गाणे घेऊन आहे आपली सर्वांची लाडकी गायिका गीता वाडे. कुठली गोष्ट गीता भाषा. लाईट काय घालवली मामा, लाईट घालवली मामा, लाईट घालवली मामा, आत्म्याची लाईट घालून आलं. गाणं नाही बोलतं पाहिजे. फार सुंदर गाणं गीता मॅडम आणि बाबटचे जावई बापू फार सुंदर गाणं सादर केलेलं आहे. या बनी आणि आदित्य आले आता. मटणासाठी तयारी केली जाते आता. इथं साईडला बघताय तुम्ही आता सगळा खोबरा, कांदे बिंदे कापून झाले त्यांचे. बाकीचं कुठे गेले सल्लागार? यांचं झाले. मी जरा लेट आलो. टाकलेत हो. परियों की रानी आओ मेरी प्रेम कहानी, तेरे सवालों का जवाब दो ना, आओ मेरी प्रेम कहानी.
तुमचं नाव सांगा, तुमचं नाव. शिवराम शिंदे, शिवराम, कुठून तुम्ही? घोडेगाव, घोडेगाववरून. नेवासा, जिल्हा अहिलानगर. ओके. आमचे बहुरूपी कला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही बहुरूपी कला. त्या काळात वासुदेव गोंधळे बहुरूपी डोंबारे आणि बहिर्जी नाईक गुप्तेर खात्याचे, तिथून बहुरूपी कला. तर आमची कला अशी बिनपगारी फुला अधिकारी दंगल पिटले का चालले घरी. मी पहिलं PSI होतो, आता हवालदार झालो आणि घरी घाबरतो, बाहेर पुन्हा घाबरत नाही. ही मुख्यमंत्र्यांनी दिले काल मीटिंग झाली हरभऱ्या झाडाखाली. गौतमी पाटलं हेलिकॉप्टर आलं काल. आणि 2 नंबरला सबसिडी आहे, पिनरला माफ आहे. जे दारू पिऊन बाईचा मार खातो त्याला 15,000 बक्षीस आहे, नवीन स्कीम आली. आणि आपला नंबर 98-17 कुठले उतरा. ही कला आहे. आणि सगळ्या मॅडमनी लग्नाला यायचं. सासऱ्याचं लग्न आहे माझ्या, सासूचं हळद आहे, येवणीचं जावळ आहे, आज सासऱ्याचं बारसं आहे आणि माझं नाव आहे. लग्न मुंबईला आहे, हळद पुण्याला आहे, जेवण अहिल्यानगरला आहे, पाणी प्यायला संभाजीनगरला जायचं आणि वरण येऊन धाराशिवला. ही बहुरूपी कला आहे. कसं आहे, जनजागृती कलावंत आहे. कले माध्यमातून आम्ही एक आश्रमशाळा चालवतो. आमची संस्था आहे महात्मा फुले बालसंत्र उपन केंद्र घोडेगाव, नेवासा. आम्ही कले माध्यमातून भटकंत करून चालवतो. आमच्याकडे 69 मुली आहेत अनाथ. आणि आता जी 26 जानेवारी त्यावेळेस मुलांना वह्या पुस्तकं कपडे वाटप चालू आहे. त्या माध्यमातून आम्ही एक मनोरंजन करून कला करून आम्ही मुलांसाठी मदत मागतो. जय हिंद. धन्यवाद सर. थँक्यू. गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी देणगी द्यायची आहे. आता तर भारत दियाकडे सर्व आलेले आहेत. गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्या पूर्ण बोलायची हॅलो हॅलो माझ्या वाढदिवसानिमित्त मला वाटते माझ्या भाच्याने मला रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल केला होता सर्वांनी. आठवण आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांचा खूप आभार आणि त्यांना 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. पुढची एक विनंती 5,000 रुपये कबूल करते तर ते 500 घ्या. आमचे 30 बस पण आहे नंतर. तुझ्या मत मांडणं झाले असेल तर पैसे जमा कर. नाही चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपये दिले आहेत. ना गो भाकरी भुजून सूरज रवींद्र म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं राजेश खळी यांच्याकडून राजेश खळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. उभी होती मळ्यात, नजर गेली तळ्यात, वैजनाथरावांनी कंठी घातली माझ्या गळ्यात. कारले डोंगरावर आहे एक विनायचं स्थान, विनायरावाचं नाव घे तुला ठेवून मान. चढलो होतो कुरावर आणि पडलो बायकोच्या उरावर. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मूल आणि बलवंतरांचं नाव घेते चंपा टाकरा. नाट्यावर सोन्याची होडी दिगंबरावांचे नाव घेते सदा रुखी राहू दे आमची जोडी. 501 रुपयाचं पारितोषिक. मला भूगोलाच्या पुस्तकावर
आमदार व्हावा. चेतनराव या जन्मी जातील, पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा. नाव घ्या लागले श्रीराम नाव घ्यायला मी पुण्यावर शोभतोय चालत डोंगर, सौरभ झाला माझ्या प्रेमात पुरा पात्र. जन्म दिला मातेने पालन केले पिटले, कृष्णरावांचं नाव घेते पत्नी आहे नाते. चांगली बायको मिळावे म्हणून फिरलो उडत दिल्ली, कोणाकडे आहे माझ्या दिलाची किल्ली. नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी, नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. भरत माझा राजा आणि मी त्याची राणी. आणि बर्थे पोरींचा पाणी. मामी घेतात. गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव. सचिनराव आहेत बरे पण क्रिकेटच्या मॅच मध्ये रोहितने मारला 6, निलेश रावांना मी केलं 7 जन्मासाठी फिक्स. इंग्रजीत म्हणतात तांदळाला राईस. अशोकरावांनी केली मला चॉईस. नाश्त्याला गेली होती भुजी, त्यात टाकली मिरची. नितीन माझा परशा, मी त्याच्या आरची. तिला वाटते मी नेहमी सगळ्या मुलींकडे बघते. अगं स्वप्नाली तुझा चेहरा मला सगळ्या मुलींमध्ये दिसते. आता संशय घेऊ नको. एकविरा आहे आमची दैवत. योगेश रावांचे नाव घेते, आई तुझ्या समोर माथा ठेवत. दांड्यावरच्या समुद्रात ठाकरांची होळी, दांड्यावरच्या समुद्रात ठाकरांची होळी. एकविरा आईच्या कृपेने सुखी राहो सत्यजिताची जोडी. माझ्या वारसाचा चेहरा आहे खूपच हसरा. टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक. आशिष रावांचं नाव घेते पाटलांची लेक. च्या कारखान्यामध्ये बनवतो तो गणपती. प्रियांकाला बघितल्यास झाला तसा मारुती. जेवणाला सुरुवात झालेली आहे आपल्या इथं. सगळेजण जेवायला बसले आता. कशी आहे टेस्ट? सुंदर एकदम. जेवायला मस्तपैकी आता मटण आणि भात. मामा मटण कसं झालंय? टेस्ट आवडली ना? टेस्ट आवडली. चूल आपणच पेटवलेली. येस. आता छोट्या मुलांचे गेम घेतो. आता गेम सगळेजण आता लहान मुलांचे खेळ झाल्यानंतर आपण या ठिकाणी महिलांचे खेळ देखील घेणार आहोत. त्याच्यामुळे पटापट सर्वांनी हजर व्हायचं. आणि महिलांचे खेळ झाल्यानंतर थोडे पुरुषांचे पण खेळ आपण या ठिकाणी पहिला कंटेस्टंट आणि पहिला नंबर या ठिकाणी काढलेला आहे विनय थळी. हे लागला. ए जिंकली जिंकली. आवाज आला की नाही भांड्याचा? नाचू द्यायचं आहे, नाचू द्यायचंय. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वा, मस्त मस्त. जर डबा फोडलास तर 100 रुपये. पण नाचायचंय, नाचणं थांबायचं नाही. नाचायचंय. आयन आयन तुला 100 रुपये भेटणार नाही, तू नाचला नाही. त्याला बाकीच्यांनी सांगायचं नाही, फक्त चेरअप करायचंय. एकदम परफेक्ट. मस्त मस्त एकदम बरोबर. जाऊ दे पुढे अजून, जाऊ दे पुढे अजून. चल पुढे अजून, चल. पटापट पटापट झटपट पटापट. अजून पुढं पुढं. चल भेटला का डब्बा? नाही भेटला. चलो आउट. एक पाऊल जर पुढे टाकतेस तर नक्की तू जिंकली असतेस. फक्त एक पाऊल. चला पटापट. आपल्याकडे
जास्त वेळ नाहीये. बाकीचे कलाकार या ठिकाणी वाट पाहतात गेमची. चला पटापट 1 2 3 गो. मस्त चांगला रनअप या ठिकाणी घेतलेला आहे. पाहूया आली डब्यापर्यंत आली. फोडते का डब्बा की नदी फोडते? मस्त मस्त जोरात जोरात आणि आउट. चला सर्व महिलांकडे. चला पुढील स्पर्धक आहे मिका माली. कमॉन लेट्स गो. मिका 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 मिका. ओ माय गॉड. नवीन गेम केला तरी नवीन ड्रेस. बाकीच्यांनी कोणीही मध्ये जाऊ नका. ताबडतोब महिलांना हा गेम समजून देण्याचा आहे. गेम केल्यासाठी इच्छुक व्यक्ती सगळे आमच्या घरातले बघा तुम्ही. गणपती कोणी बनवलं? हे गणपती कोणी बनवलं? गम साधा आहे. जोकर गम लावलाय. जोकर गम. हे असं नाही, हवेशी नाही उडलं पाहिजे. हे दोनच एक उडला. एक उडलाय. काय रे तू किशी लाव तुझे. अरे ऑइली स्किन वर नाही चिपकतो. तुमच्या चेहऱ्याला जे स्टिकर लावलेले आहेत जास्त कमी वेळामध्ये जे कोणी स्टिकर काढतील त्या या ठिकाणी बक्षीस पात्र ठरतील. आणि ज्या जे निघतील त्यांनी उभं राहून बाजूला यायचं. आरती करायला लागेल. गणपती बसलं. निघतील त्यांनी उभं राहून बाजूला. गणपती बसलं. आरती करायला लागेल. सर्वांना अशी भारी वाटत. एकदम सरळ पट्ट्या आल्या. गेम चालू करू का? हात पाठी. ज्याच्या पट्ट्या निघतील गणपती बाप्पा मोरया. लाव पटकन. चलो 1 2 3 हात पाठी. गेम स्टार्ट. पुका मारा. प्रामाणिकपणे लक्ष द्यायचं. बाण हलवायची नाही. मावशी फुगली. का हवाला आली का? सॉरी फक्त 2 बक्षीस. कोण? चला फक्त 2 राऊंड असतील. हात नाही
ओके चलो गेमाला सुरुवात होते आत्ता आणि गेमाची सुरुवात अशा मोमेंटच्या हस्ते होत आहे. चला सुरुवात करा. ओके गेम सांगायची गरज नाही. गेम सर्वांना माहिती आहे. गेम कॉमन आहे. चला खेळायला सुरुवात करूया ताबडतोब आपण. तळ्यात मळ्यातला गेम चालू आहे सध्या आता आणि बघताय लाईन चलो बघायला. खेळायला सुरुवात करूया का. ओके व्हेरी गुड. चला उडी मारायची सर्वांनी एकदा ट्राय करा. तळ्यात मळ्यात. ओके चला खेळायला सुरुवात करूया. चला बाकीच्यांनी आता कुणीही मध्ये बोलू नका. खेळायला ताबडतोब सुरुवात करतोय तर खेळाची सुरुवात होते आत्ता. ओके चला मला चला मावशी नाही 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 गेम चालू झाला. मी गेम चालू केलेला आहे मावशी. मी गेम चालू केलेला आहे. ओके रिव्ह्यू दिला जाईल तुम्हाला. ओके चला मला तळ्यात तळ्यात जशी जागा होईल तशी आपापल्या हिशोबात जागा करा तुम्ही. चला पुन्हा एकदा तळ्यात मळ्यात. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला 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 मळ्यात. बॅलन्स तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. फक्त माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही गेम खेळताय. ओके चला मला चला तळ्यात मळ्यात मळ्यात. उशीर करू नका उडी टाकायला. ओके शेवटचा चान्स. चला तळ्यात मळ्यात तळ्यात. बाकीच्यांनी असं लक्ष द्यायचं आहे की कोणी जर उशीर करत असेल तर त्या कंटेस्टंटला बाद करायचं. चला पुन्हा एकदा सर्वांनी मला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. जे बाहेर बाद झाले त्यांनी इकडे आहे. एक छोटीशी सूचना परत. जर कंटेस्टंट कोण जर बाद होत नसेल तर गेम फास्ट केला जाईल. ओके चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात.
चला 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 बरोबर टाळ्या. बोचका पडला तिकडे डायरेक्ट. तिघा जण उडल्या. तिघी जणी. टाळ्या 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 मला टाळ्या मला मला टाळ्या मला टाळ्या टाळ्या मला टाळ्या मला टाळ्या मला टाळ्या मला मला पडल्या. चला मला सायली. चला चला मला जायचं. चला मला चलो पुन्हा एकदा मला त्याल्यात मला त्याल्यात मला मला सानू. चला चला मला 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 त्याल्यात मला मला त्याल्यात त्याल्यात मला त्याल्यात मला मला नाही त्याल्यात मला मला थोडीशी पुढे पुढे त्याल्यात मला त्याल्यात मला त्याल्यात मला मला माल्यात बोलायचं बाहेर निघा. माल्यात 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 मग अरे मला त्याल्यात मला त्याल्यात मला त्याल्यात त्याल्यात जबरदस्त. आता दोघी जणी राहिल्यात. त्याल्यात मावशी बाहेरून गेम घेते. त्याल्यात मला मला थोडीशी पुढे हो. राम नको नमस. ओके त्याल्यात मला त्याल्यात मला त्याल्यात मला मला वाचतंय. बॅलन्स. ओके चला आउट. चाल. मगाशी प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकावला. मला वाटतं मगाशी सांगितलं मला की मागच्या वर्षी त्यांनीच या ठिकाणी बक्षीस पत्र झालेल्या मागच्या वर्षी त्यांनाच बक्षीस या ठिकाणी भेटलेलं. पुन्हा एकदा त्याच 2024च्या मानकरी होत्या. पुन्हा एकदा 2025च्या मानकरी त्याच ठरलेल्या आहेत आणि त्यांना पैठणी देण्यासाठी मी बोलवतोय दर्शना ठाकूर. दर्शना ठाकूर क्लॅपिंग करायचं सर्वांनी. टाळ्या वाजवायचे. आता बोलू नका. बोलवा कुठे बोलवा. बांदेकर पैठणी घेऊन आले. मामी मामी कसं छान वाटते बक्षीस मिळाल्यानंतर. गेम गेलो. गेम पण छान झाला. पुढल्या वर्षी येणार का पिकनिकला ते पण विचारा. पुढल्या वर्षी येणार. हो येणार. तेव्हा नंबर असेल आता. सोबत येणार ती एकटीच येणार. हो येणार. ओवी कसं वाटलं तुला गेम खेळताना? दर्शना ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते बक्षीस ओवीला द्यायचं आहे. पुढे 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 आम्ही मामांना विनंती करतोय. नथुराम मामा नथुराम मामा
आपला देखील मनापासून आभार. वेळ काढून आपण या ट्रिपसाठी आलात. धन्यवाद. तुमची उपस्थिती ही प्रार्थनीय राहिली आणि राहील हीच देखील ही आम्ही प्रार्थना करतो. ती सेकंड प्राइज मिळवलं. तिचं नाव आपण या ठिकाणी घेतोय विद्युत खाली. आवडतो वरती यायचं फोटो. माली मावशी आपण बक्षीस वितरण करण्यासाठी यायचंय आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे ती आपली सर्वांची लाडकी दिया. दिया थँक्यू. जायचं नाही दिया कसं दिया तुला माहित होतं या ठिकाणी तू बक्षीस पात्र ठरणार आहे. मला बिस्किट खायची सवय आहे. कॉन्फिडन्स मध्ये कसं वाटतं? एकदम भारी, एक नंबर. या ठिकाणी आणलं कोणी? तुझे आई वडील आले. आज कसं वाटतं त्यांना तू बक्षीस भेटलं तुला? बिस्किटा कच्ची खाते ती विचार. त्यांच्या घरी छोटा कुत्रा आहे. त्याची बिस्किटा खाते का? मगाशी तिसरा गेम आपण घेतला मुलींचा. त्याच्यामध्ये सेकंड प्राइज मिळाला आहे कार्तिकी लवेकर. कार्तिकी लवेकर यांनी यायचं आहे. तुला गेम केलं. मस्त. बक्षीस पात्र ठरल्यानंतर कसा वाटलं? एकदम भारी. आता या बक्षिसाचं काय करणार? काय माहिती. लॅपटॉप आहे छोटा. थँक्यू. विनंती करतोय की आपण आई मगाशी जो महिलांचा गेम आपण या ठिकाणी घेतला त्याच्यामध्ये सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक पटकावलेला मानकरी आहे मेघा माली. मेघा माली यांनी यायचं आहे. दोन शब्द घे. मावशी कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही या ठिकाणी बक्षीस पात्र झालात कसं वाटतं? चांगलं वाटलं खूप. मी जिंकली. तुमच्या सोबत कोण आलाय का? तुमचे मिस्टर आलेत? तुमची मुलं आलीत? मुलांना बोलवायचं वरती. बोलवा मुलं झोपली. मुलांना पण बोलवा. मुलं बिस्किटा खातात. ओके धन्यवाद. आईच्या हातून भेटलं खूप बरं वाटतं. अरे वा मस्त धन्यवाद. आणि हा गिफ्ट मावशीने आईला डेडिकेट केलेला आहे. धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल. सर्वांचे आभारी. खरोखर आज फर्स्ट टाइम बादशाही बंड्याला आणि राजूला घेऊन जो कार्यक्रम केला आहे आणि त्याच्यात सपोर्ट साईडने दिले संतोष लवेकर. त्यांच्या सर्वांचे आभारी. दरवर्षी असेच कार्यक्रम करत राहा. मगाशी जो आपण पुरुषांचा जो गेम खेळलो त्या गेम मध्ये सेकंड प्राइजचा मानकरी ठरला आहे रिॲक्शन आमचा सर्वांचा असता का? असता लाडका तुम्ही? सचिन म्हात्रे. बाबा असेच गेम दरवर्षी खेळवले पाहिजेत की नाही? हा पाहिजे. गेम खेळून मजा आली. मजा आली. मला सवय आहे बाहेर आलो का पाय धुवायचा नाही मग पाय फेकायचा. कपडा तुमच्या सोबत कोण कोण आलाय? कपडा मग बेकाची का? मुलगा आणि माझी आई आली. मामी कसं वाटतं तुम्हाला? आज तुमच्या मिस्टर या ठिकाणी हे बक्षीस पात्र ठरलेले आहेत हे बघून मनाला हेवा वाटतंय का? खूप छान वाटलं मला. मी काय जिंकले पण ते तरी जिंकले. त्याच्यामध्ये सोन्याचा हार आहे तुम्हाला
ओके थँक्यू. धन्यवाद. ईश्वरी 2 मिनिटं. मावशी ब्रँड ईश्वरी, मी सकाळपासून बघतोय लिपस्टिक तुझी आहे तशीच आहे. तू लावलीस कुठली? रेनीची ब्रँड लिपस्टिक आहे. कोणती? रेनीची ब्रँड ईश्वरी, मला आता एक असं समजतंय की तू देखील एक ब्लॉगर आहेस, राईट? ब्लॉग काढतेस. ब्लॉगचं नाव काय? इट्स मी इशू पाटील. इशू पाटील हिच्या ब्लॉगचं नाव आहे. सर्वांनी फॉलो करा, लाईक करा आणि बेल आयकन करा. तुम्हाला याच्या नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तत्पूर्वी तुझ्या आई वडील या ठिकाणी आलेले आहेत. का नाम चले किधर है आयान पाड़े? वेलकम वेलकम आयान, वेलकम. ओके, आप यहाँ पे खड़े रहो. हाँ, यहाँ पे. वेरी गुड. आपका गिफ्ट कहाँ पे? आयान, आपका गिफ्ट कहाँ पे है? आयान जी, आप इन सबसे बात करना चाहते हो? आयान, आयान जी, वंस अगेन आप मेरे को देखो इधर. आप डांस करना चाहते हो? एक सबकी ख्वाहिश है कि आपको डांस करना है. चलो टी शर्ट निकालो. कम ऑन, ये डांस करो. आयान, जाम माग पडलास. बक्षीस माग पडला मला. तू बक्षीस घे. आयन, तुला कसं वाटलं? चांगला. आयन, तू पण ब्लॉगर आहेस? इट्स मी आयन निलेश पाटील. आयन निलेश पाटील. आयान, तू कॉपी केलंस नाव. इशूचा सगळ्या पदाची पाटील होता, पण माझी कॉपी करून इट्स मी इशू पाटील घेतला. नक्की कोणी कॉपी केली? आयान, इशू. आता सगळ्यांना दाखवते. आता ही बेल नाही दाखवायची. आयान. आज एकाच मंचावर थोडासा आवाज कमी. आज एकाच मंचावर गुरु आणि शिष्य आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं मला देखील फार आनंद होतोय की एका मंचावर आम्ही दोघं. मामा, कसं वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी तुम्ही आलात? फार एन्जॉयमेंट वाटतोय की थोडाफार कमी वाटतंय की जास्त वाटतं? फार सुंदर. कारण मी या पिकनिकलाच येणार नव्हतो. कारण का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असल्या कारणाने मला सुट्टी मिळत नव्हती. परंतु घरातून प्रेशर आला, नाही तुला यायलाच पाहिजे काही करून. आणि दुपारी 12 वाजल्यापासून मुलाही फोन करायला सुरुवात केली, काय यायलाच पाहिजे यायलाच. शेवटी मला 3 वाजता घरी यायलाच लागला. आणि फार सुंदर पिकनिक आयोजित केलेली आहे. जे सर्व आयोजक आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार गाण्या होऊन जाऊ द्या. कारण का कुठलीही पिकनिक कुठलाही कार्यक्रम करायचा असेल त्यासाठी फुल मेहनत लागते, खूप मेहनत लागते. आणि गेली 2 महिने ही मंडळी पिकनिक अरेंज करत होती. मध्ये इथे येऊन हा मोठा बंगला त्यांनी पाहिला, 4-5 बंगले पाहिले, पण त्याच्यात हा पसंत पडला. आणि रात्री नथुराम मामा मला म्हणाले का पहिल्यांदा असा बंगला मिळाला, काय आपली चांगली सोय झाली. खरोखर जरा जोरदार टाळ्या बघा. खरोखरच थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही संधी दिली 2 शब्द बोलण्याची आणि मी भारावून गेलो. कारण फार सुंदर कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केले आणि आता जे खेळ घेतले ते फार उत्तमच होते. धन्यवाद सर. काही छोटी प्रेरणा तुमच्यामधूनच आम्हाला मिळाली आहे. 2 मिनिटं बक्षीस वितरण तुमच्या आपण हस्ते करूया. सृष्टी पाटील, मामा 2 मिनिटं बक्षीस वितरण एक तुमच्या हस्ते आपण करूया. सृष्टी पाटील, ओके यायचं आहे. सृष्टी,
वैजनाथ पाटील पूर्ण तरुण पिढीला लाजवेल असे सर्व गोष्टी आहे त्यांची. या वयामध्ये त्यांना अशी फिटनेस. धन्यवाद सर. ही जी सर्व मेहनत आहे प्रकृतीवर ही बायकोची मेहनत आहे. या 2 मिनिटावरती या पटकन चला. ही जी बॉडी आहे ही यांनी स्वतः बनवली की तुम्ही बनवून दिली? खूप चांगलं वाटतं. बायको सगळ्यात चांगली. हो अप्सरा दुनियेत नाही मिळायची कुठे. थँक्यू. तुझं नाव? मामा, आपण जेव्हा या पिकनिकची तयारी करत होतो याच्यामध्ये सर्वात मोठा हात तुमचा राजू मामाचा होता आयोजनाबद्दल. म्हणजे या वर्षीचा म्हणजे आम्ही तुम्हाला एक सांगितलं की मामा आपल्याला तुम्ही सांगला अशी अशी ट्रिप काढायची. आम्ही तुमच्यावर भार दिला की ठीक आहे तुम्ही सर्व करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. पण तुम्हाला वाटलेलं का की एवढी उपस्थिती दरवर्षीप्रमाणे यंदाही येईल? नाही, चांगली उपस्थिती मिळाली. सगळ्यांचं सहकार्य चांगलं मिळालेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा असंच सहकार्य करा. सगळ्यांनी असंच पिकनिकला या. दरवर्षी आपण काढू. धन्यवाद मामा. मामांच्या शब्दात म्हणजे गोडी गुलाबीनी सर्वांनी या ठिकाणी पिकनिकला आलात. तुमचं सर्वांचा आभार मामांच्या शब्दांनी मी मानलेलं आहे. मामा, हे सर्व पाहून हे दृश्य पाहून तुम्हाला कसं वाटतं? भारावून गेलात की नाही गेलात? मी खूप भारावून गेलो. ॲक्च्युली मला खूप आनंद वाटते सगळे एकत्र आलेत. आम्ही मेहनत केली तर ठीक आहे, ती आमच्या सगळ्यांसाठी केलेली आहे. आम्ही आणखी मेहनत करू तुमच्यासाठी. आम्ही हमाल होऊ. तुम्ही सगळे एकत्र राहा आणि एकमेकांना समजून घ्या. हीच माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये पण सगळे एन्जॉय केला. आपल्या लहान मुलाही लेडीजने दरवर्षी असे कार्यक्रम करूया आणि सगळे एकत्र येऊया, धमाल करूया. बस एवढंच बोलतो. सुकन्या स्वरा म्हात्रे. मामा 2 मिनिटं बोला. एकदम धमाल आली. असेच कार्यक्रम दरवर्षी होऊन दे. आपली फॅमिली एकत्र येऊ दे. एवढंच बोलतोय. मस्त सगळे चांगली मेहनत घेऊन चांगला कार्यक्रम. सौरभ ब्लॉग्स, सौरभ ठाकर ब्लॉग्स आपल्या सर्वांच्या सोयीसाठी स्वतःचा कॅमेरा, स्वतःचा फोन. इसने पूरी होश उड़ा डाली है मेरी रात में. मेरे को सोने ही नहीं दिया. मैं 2 बजे सोने के लिए चला गया लेकिन आरनाव ने मेरे को 6 बजे तक जगाया. गोदड़ी डाला, गोदड़ी किसका था. ऐसा हाथ ऐसा. आरनाव मेरे को बहुत तंग किया. आरनाव को दी थी. पाड़े कायरा थली. सॉरी माय मिस्टेक्स. कायरा थली. कायरा मजा आली का? मामा 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं. आयोजन छान झालं. दरवर्षाप्रमाणे इथे सर्व मिळून मिसळून सर्व असतात आणि सर्व प्रोग्राम छान होतात. अशीच उपस्थिती तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहिजे. हां, अशीच उपस्थिती प्रत्येक वर्षी पाहिजे. दरवर्षी ट्रिप करा तुम्ही. आम्ही त्या प्रतिसाद देऊ तुम्हाला. हाच वारसा नक्कीच आम्ही पुढे चालू. धन्यवाद बाबा. एक गोड आठवण तुमच्या फोनमध्ये तुम्ही ठेवायची आहे. ही थेट आपण आठवण पुढच्या वर्षी नक्की या ठिकाणी एक स्क्रीन लावून सर्वांना दाखवू. बजेट थोडंसं वाढवायला लागेल. 1600 तिथं 2000 करायला लागेल. अच्छा, नीलकमल थली फ्रॉम करंजा. सर, आपण या ठिकाणी पहिल्यांदा ट्रिपला आलात, कसं वाटतं आपल्याला? हा या तिसरं झालेलं आहे म्हणजे कारण अगोदर 2 ट्रिप झालेले आहे. गाणं पहिल्यांदा बोललो. पण हा गाणं पहिल्यांदा बोललो. मोकळापणा वाटला. धन्यवाद. तुम्ही इथे तिसऱ्यांदा आलात पण गाणं हा पहिला वेळी बोलला. तर त्यात 2 वेळी आणि 3रा वेळी नक्की काय फरक आहे? या वेळी तुम्ही गाणं बोलायला काय घेतलं? त्या सांगतात बायकोवर या वेळी प्रेम जास्त आहे.
यावेळी आनंद जास्त वाटला म्हणून तुम्ही बाहेर होता? आनंद जास्त वाटला त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे आयोजन चांगलं होतं म्हणून तुम्ही काय एक नंबर एक नंबर. आपल्या आयोजनाला एक नंबर या ठिकाणी भेटलेला आहे. सर्व आयोजकांचे पुन्हा एकदा आभार. चांगला आयोजन केलं. संतोष मॅन फ्रॉम हुळण. त्यांनी मगाशीच त्यांची ओळख मला सांगितली की गेल्या 5 वर्ष अगोदर माझ्या हातामध्ये असाच एक माईक होता आणि या माईकावर मी मिमिक्री करायचो, पण मी त्या आता गोष्टी सोडून दिल्या आणि मी वेगळ्या कामाला लागलोय. मामा, एक छोटीशी मिमिक्री तुम्ही मला करून दाखवायची कोणती तरी. मामा, माणूस एकदा गाडी चालवायला शिकला की तो कधी विसरत नाही, एकदा पोहायला लागला की तो कधी विसरत नाही, आणि त्याच्या अंगामध्ये जी कला आहे तो ती कला कधी विसरत नाही. तशीच कला तुमच्या अंगामध्ये एक छोटीशी मिमिक्री, ती कोणती असू दे, तुम्ही करून दाखवाच. सर्वप्रथम भाऊ तुमचा आभार. आज ह्या सोहळ्यामध्ये तुम्ही जे मायकिंग केली त्याबद्दल पहिलं तुमचा आभार मानतोय. आणि त्याच्यानंतर प्रशांत भाऊ इथे उपस्थित आहेत, त्यांनी अख्ख्या रायगड आणि उरणचं नाव आपल्या सुशोभीकरणामध्ये आता उरण तालुक्याचं नाव काढलं ते तसेच सगळे आपल्या माझे कंपनी मामा हा सोहळा जो इथे आज झाला, या सोहळ्याचे पूर्ण श्रेय मी देईन ह्या सौरभला. सौरभ आज 4 दिवस सगळ्यांसाठी एक व्हिडिओ करतो. अभिनंदन सौरभ. थँक्यू कार्यक्रमासाठी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू. राजेशजी थरी खऱ्या अर्थानं यांची ओळख अशी आहे की आयोजकच राजेश मामा आहेत, राजू मामा आयोजक आहेत. या आयोजकाबद्दल राजू मामा बोलणार आहेत आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्ही 2 शब्द बोलायचे की तुम्ही एवढी मेहनत घेताय, तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. सर्वांनी एकत्र येऊन आल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन आपण एकत्र कुटुंब एक राहतो, त्याचा सर्वांना आनंद भेटतो. प्रत्येक कामासाठी मदत केली, सारखा फोन करून विचारायचा तू हे कर ते कर, रात्रंदिवस झोपत नसत तो. हैराण गेला त्यांनी. स्मित म्हात्रे पुढे आहेत. स्मित म्हात्रे नाही भित्रे. अरे इधर से सब म्हात्रे किधर से है? अरे स्मित आप कहाँ से? करण सर, चांजे फाटा गोकुलनगर. ये कहाँ पे है? चांजे पाड़ा कहाँ है? ये इंग्रज चांजे के इधर. नहीं, चांजे के नहीं, चांजा कहाँ पड़ता है? कहाँ है चांजा? उरणमध्ये. ओके, थँक्यू. किती वेळा आहेस तू? 6वीला. तुला मस्त वाटलं इकडे येऊन? हो. एन्जॉय केलंस? हो. स्कूलमध्ये एन्जॉय केलंस? हो. ओके, थँक्यू. या ठिकाणी सर्वांचा पब्लिक हिरो आणि शेवटचं बक्षीस वितरण, शेवटचा मानकरी, आणि तो मानकरी असेल प्रथम क्रमांकाचा. तो मानकरी ठरलाय महाराज मामा 2 मिनिटं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. ओके मामा, या ट्रिप मध्ये आनंद मिळतोय की नाही मिळतो? खूप आनंद मिळते, ते प्रत्येक ठिकाणी काढत जा. ओके, धन्यवाद. आपण आपल्या हस्ते बक्षीस द्यायचं आहे मानस घरे त्यांना. मानसच्या जीवनातील खरं म्हणजे आज जो क्षण अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आज त्याला पाहायला मिळतोय, कारण त्याच्या लाईफमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पहिल्या वेळी या ठिकाणी पटकावलाय. मी मानसच्या मम्मीला आणि बहीण आली, मम्मी आली, वडील जे कोणी आले असतील तुझ्या फॅमिलीमध्ये सर्वांनी. मानस 2 शब्द तुला बोलायचे आहेत. आज त्याला कल्पनाही नव्हती की तो आज मानकरी ठरेल. मानस, तुला माहित होतं या ठिकाणी कोणते कोणते गेम होणार आहेत? सर्वप्रथम मी मनापासून तुमचा आभार मानतो की मला खेळायची तुम्ही संधी दिली. तर सूत्रांनुसार थोडी माहिती मिळाली होती की बॉलात बालदी टाकण्याचा गेम, बालदीत बॉल टाकण्याचा गेम होणार आहे. तर आपल्या यायच्या 3 दिवस अगोदर मी कामाला सुट्टी घेतली. का तर आमच्या टेरेसवरून खाली बालदी ठेवलेली, वरतून बॉल फेकायचो. तर मी 3 दिवसामधले 3.25 दिवस
मेहनत केली तेव्हा तिसऱ्या दिवशी हा सक्सेस तुम्हाला मी मिळवून दाखवला. ओके, दोन त्यांची संपूर्ण फॅमिली आपण या ठिकाणी पाहता. या संपूर्ण फॅमिलीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. जो स्पर्धक आहे खरोखर आपल्या भाच्यातला म्हणजे आपल्या दुसऱ्या पिढीतला पहिला बॉडी बिल्डर स्पर्धेसाठी उतरलेला सुजित पाटील पानदिवे. सुजल पाटील जुनागड स्पोर्टमध्ये पहिल्याच पार्टिसिपेट केलं यावर्षी बॉडी बिल्डिंगसाठी सुजल पाटील. याच्या अगोदर आपल्या सचिन म्हात्रे, नितीन म्हात्रे, चेतन पाटील हे उतर आतिश पाटील हे सुद्धा उतरले होते. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या पुढच्या पिढीतला सुजल पाटील पहिला बॉडी बिल्डर पहिल्या कॉम्पिटिशन प्रयत्न करत राहायचे त्याला पुढे यश मिळेल. एक संधी एक थोडीशी पोहोच देते आणि मी माझा कलिंगड दाखवी ज्या दिवशी तू तिथे पोचिंगला उतरलेलास तेव्हा हजारोच्या संख्येने तिथे पब्लिक होती आणि तीही बाहेरची पब्लिक होती. आज तुझ्या घरातली पब्लिक आहे आणि तुझ्यामध्ये ती कला आहे की तू बॉडी बिल्डिंग मध्ये सहभाग घेतलंस. ते एकच मिनिट एक कलाकार आहेस, तू देखील एक कलाकार आहेस. ते एक मिनिट सर्वांना एकदा एक पोज मारून दाखवायचे. सुजल 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 आता मामा होता. आता आमच्या पहिल्या पिढी म्हणजे आई म्हणजे मामा सच्चाल कसा वाटला मामा? एक माझ्या शब्दात सांगायचं झालं तर मी जी फॅमिली आहे ही माझ्यासाठी म्हणजे घरची फॅमिली आहे. पियुष कुठे आहे? पियुष कार्तिक की गरजू बालकांना पिकनिकचं छोटंसं रोपटं लावलं होतं काही वर्षापूर्वी. सुरुवात झाली त्यानंतर बघा एक जावई जमत गेला. पहिला जावई मी आहे. त्यानंतर मग सुरुवात झाली ना एक जावई आला. त्याच्यानंतर पुन्हा जावई आले, मावशीची मुलं आले, मुली मोठ्या झाल्या आणि तुम्ही लोक आले आणि त्यामुळं मी चुकीची माहिती पहिले जावे चंदू भाऊ बरोबर. मी दुसरा असला तरी ते इन्व्हॉल्व्ह होत नाही म्हणून ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय हा कार्यक्रम? खूप मस्त वाटतं. आणि या कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्यासाठी जे आयोजक आहेत, आयोजक बाबत काय बोल? खूप छान आयोजन केलं आहे. प्रतीक एक स्पोर्ट्समॅन आहे आणि खरोखर आपल्याला नवीन जावे मिळालेत ना सर्व हौशी आहेत आणि एन्जॉय करतात, लाजत नाही. खरोखरच आम्हाला अभिमान वाटते की आम्हाला चांगले जावं मिळाले. तर या आयोजनाबद्दल तुम्ही दोन शब्द बोलायचे. आयोजन खूपच चांगलं आहे आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये विनय होईल यांचं सूत्रसंचालन, अँकरिंग आणि पूर्ण ऑल ओव्हर कार्यक्रम हँडल करण्याची जी त्यांची कला आहे त्याबाबत तुम्ही काय बोला? खूप छान असं काही आयोजन केलं होतं विनय भाऊनी आणि कार्यक्रम सुद्धा चांगले ऑर्गनाईज केले. विनय अजून आपल्यामध्ये याच्यामध्ये काय सुधारणा करावं? मला वाटत नाही सुधारणा याच्यामध्ये झाली पाहिजे. फक्त मला एक असं म्हणायचं आहे की तुम्ही सर्व जेव्हा ट्रिपला येत आहे तेव्हा एक नवीन ऊर्जा जी तुमच्यामध्ये असते त्याच्यामुळे नवीन ऊर्जा तुम्हाला भेटत असते. सर्व चेहरे आपण नवीन पाहत असतो. त्याच्यामुळे तुम्ही इथे येत आहे ती फक्त एन्जॉयमेंट आणि एक क्षण एक आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे यायचा. आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे जी गेम आता आम्ही घेतोय याच्यामध्ये बदल आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी करू आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली ट्रिप कशी काढता येईल याचं आयोजन आम्ही करू. धन्यवाद.
तर सानिका आणि मिहिकासाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त 1 मिनिटं. पहिले आशिष भाऊ आणि प्रतीक भाऊंची एक पोज घेऊया. तर आशिष भाऊ प्रतीक भाऊ एक थोडी पोज दाखवायची आहे, आपली बॉडी बिल्डिंगची पोज. काहीतरी फ्रंट डबल बायसेप. धन्यवाद. तुम्ही आपण खाली येऊ शकता. आल्यापासून मनापासून आभार. तर पुढची आनंदाची बातमी आहे सानिका आणि मिहिकासाठी. नुकताच खबर आली की त्यांच्यासाठी राजेश तली यांच्याकडून एक छोटासा गिफ्ट मिळालं आहे. तर सानिका आणि मिहिकाने स्टेजवर यायचं आहे. बक्षीस कुठे आहे? तर बक्षीस देतील त्यांचे स्वतः वडील. बक्षीस ओपन करायचं आहे. त्यांनी ओपन केलं होतं. आमच्या मेहनतीच्या धन्यवाद सानिका, तुझ्या आनंदाच्या आशीर्वाद पाहून आम्हाला आनंद झालाय. धन्यवाद. इला सॉरी मिस्टेक झाली. योगेश पाटील या रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष. दरवर्षी ते एकट्या माईआजीसाठी रिक्षा घेऊन 21च्या पायथ्याशी येत असतात. खरंच आम्हाला देखील हे ऐकून आनंद झाला. मस्त चांगलं काम तुम्ही करताय. खरंच आवडलं आम्हाला. 2 मिनिटं तुम्ही मायकात बोला. 2 मिनिटं. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. आयोजन कसं वाटलं? आयोजन पण खूप छान आहे. एन्जॉय केलं मस्त आहे. मजा वाटली. मजा येईल. पुढच्या वर्षी येणार 100% रिक्षा घेऊन येणार. रिक्षा घेऊन. आणि आईचा वारकरी आहे. आईचा एक मोठा भक्त आहे आणि आईच्या पायथ्याशी दरवर्षी रिक्षा घेऊन येतोय. खरंच पुन्हा एकदा माझ्या अंतःकरणापासून धन्यवाद. आल्याबद्दल तुमचा आभार. आणि तो स्वागत स्पेशल असेल कारण आपण जरी इथे एकविरेला असलो किंवा कुठे वेगळ्या ठिकाणी असलो तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे आपल्या सर्वांना पोहोचवण्याचं काम हा सौरभ ठाकूर त्याच्या व्लॉगद्वारे करत असतो. मी सौरभ ठाकूर आणि सायली ठाकूर यांना विनंती करतोय की आपण दोघं रंगमंचावर यायचं आहे. प्रत्येक कार्यक्रमाचा छायाचित्र, प्रत्येक गोष्टीचे एक नवीन व्हिडिओ ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या चॅनलच्या माध्यमाने करतात. त्यांचं चॅनलचं नाव आहे सौरभ ठाकूर ब्लॉग्स. इथे जेवढी मंडळी आहे त्यांनी घरी जाऊ किंवा इथे जर तुम्हाला जमलंच तर सौरभ ठाकूरला फॉलो करायचं आहे, बेल आयकन दाबायचे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपल्यामधलाच आपल्या कुटुंबामधलाच तो एक सदस्य आहे आणि तो पुढे गेला पाहिजे त्याच्या ब्लॉगमधून. हे आमची इच्छा. सौरभ ठाकूर धन्यवाद आणि तुमचा मेसेज धन्यवाद. थँक्यू फॉर कमिंग सौरभ ठाकूर. मस्त वाटलं. सौरभ ठाकूर काय बोलाल तुम्ही? मला एकच गोष्ट बोलायची आहे कारण की जेवढे ब्लॉग टाकले ना तेवढं सगळं व्हायरल गेलं. म्हणजे खूप जास्त प्रेम भेटतंय. सबस्क्रायबर वाढत चाललेत आहेत कारण की आपली एवढी सगळी धमाल मस्ती बघून म्हणजे समोरच्या माणसं पण बोलतात भाई तुम्ही नेहमीच फिरायला जाता एवढा पैसा अंधावरशी. नेहमीच आमचा एक प्रश्न असतात आणि सगळी जण आपले कधीच बोला आपल्या सगळ्या मावश्या माम्या सगळे मामा सगळी जण फुल एन्जॉय करतात. असाच एन्जॉय प्रत्येक आपल्या ट्रिप मध्ये होत राहील आणि मी ती व्हिडिओ सगळ्या टाकत जाईल. म्हणजे छोटासा सौरभचा एक म्हणणं असं आहे की सौरभने जेव्हा ब्लॉग सुरू केलं तेव्हा त्याचे ब्लॉग एवढे व्हायरल होत नव्हते. पण सौरभ तुझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण आपल्या फॅमिलीचं ब्लॉग नवीन काढत चाललो ते ब्लॉग जास्त व्हायरल होत चालले. राईट? असंच ब्लॉग सौरभ काढत जा आणि लोकांपर्यंत जी काही इथली एन्जॉयमेंट आहे इथली मजा आहे हे आपण सर्व कसं करतोय, कसं घडवून आणतोय, त्याची सुरुवात कशी करतोय, त्याचा हेड कसं करतोय हे सर्व तू लोकांना दाखवत जा. कारण तुझ्या व्हिडिओजनी लोकांना नवीन प्रेरणा मिळते की आपण या ठिकाणी कसं पोहोचलं पाहिजे, कसं पोहोचता येईल, पोहोचल्यावर तिथे किती खर्च आहे, तिथं मला काय बघता येईल हे सर्व तू त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवत असतोस. आम्ही नेहमी ब्लॉग बघतोच आणि मला देखील आनंद वाटतो की सौरभ तुझ्या ब्लॉगमध्ये तू नेहमी मलाही घेत असतोस. कारण नेहमी मी कुठे गेल्यानंतर मला विचारतात
विनय भोईर यांचा जर ब्लॉगमध्ये जर काही म्हणजे थोडाफार कंटेंट नसला ना तर ते व्हिडिओ दाखवत नाही, कारण की आमच्या सिंगिंग पासून सगळ्या कुकिंग विकिंग जेवढ्या व्हिडिओ आहेत सगळ्या व्हिडिओ थँक्यू सो मच सौरभ. मला आमच्या ज्या ट्रेंडिंगला माझ्या बहिणी आहेत, माझ्या ज्या बहिणी आहेत सगळ्या म्हणजे बोलाल तर सानू, मीका, जुईली, मानसी, मनाली आणि दिया तर दिसतच नाही, पूर्वा वगैरे सगळ्या जणी एवढ्या मजा करतात ना का बाबा, म्हणजे मला पण व्हिडिओ शूट करायला अजून मजा येते. ह्या सर्व करण्यामागे त्यांच्या मिसेसचा मोठा हात आहे. कॅमेरा दिला त्यावेळी नाही, मिसेसचा मोठा हात आहे, कारण मी जो वाढदिवस बघतोय त्या प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन भेटवस्तू त्यांच्याकडून त्यांच्या मिस्टरांना असते. मला वाटतं मागच्या वर्षी की यावर्षी त्यांनी कॅमेरा सौरभला गिफ्ट केला. एक मिनिट सौरभ, एक गोष्ट मी नक्कीच बोलेन, या पूर्ण ब्लॉगचा पूर्ण श्रेय माझ्या बायकोला जाते, सायलीला, कारण की मी पहिला फोनमध्ये शूट करायचो आणि मला असं पब्लिकमध्ये गेलो थोडासा असा लाजल्यासारखा व्हायचा, पण मला सायलीने मागच्या बड्डेला DJI कॅमेरा दिला, त्याच्यामुळे तर अजून म्हणजे काय बोलतात ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी व्हिडिओ सगळ्या ॲडव्हान्स झाल्या. सगळ्यात जास्त थँक्यू मी माझ्या बायकोला बोलेन. थँक्यू सायली. सायली म्हणजे तुम्ही सायली ठाकूर, तुम्ही काय बोलाल याबद्दल? नाही, नेमकी सौरभला तुम्ही हे ब्लॉगिंगचे जे व्हिडिओ काढण्यासाठी जो कॅमेरा दिला, तुम्हाला काय वाटतं त्यांनी या क्षेत्रामध्ये पुढे जावं? मला फक्त एवढंच वाटत होतं की त्यांनी फक्त आवड म्हणून करावं, ना की मॉनिटायझेशनच्या वेळी त्यांनी हे बघावं म्हणून. पण त्यांचे ब्लॉग स्टार्ट केले तर चांगलं ब्लॉगिंग तो करतो, एडिटिंग पण एक चांगली असते, म्हणून मी त्याला कॅमेरा गिफ्ट केला, जेणेकरून तो प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हिडिओज काढू शकतो. नेहमीच यशस्वी पुरुषाच्या पाठी स्त्रीचा हात असतो आणि खरोखरच सौरभच्या पाठी त्याच्या पत्नीचा हात आहे आणि त्याच्याच मुळे त्याचे ब्लॉग यशस्वी होत आहे. थँक्यू सौरभ. पण थेट कॅमेरा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू सौरभ. ओके, मी इकडचा सर्व कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्हा सर्वांचे आभार आणि कलाकारांचे आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू. चला या तुम्हाला दाखवतोय कालपासून आम्ही जे जेवण जेवतोय. खरं तर काल त्यांनी आम्हाला चिकन खाऊ घातलं आणि आज दुपारी मटण खाऊ घातलं आणि दोघांची टेस्ट अप्रतिम होती. जवळजवळ आम्ही इकडे 70 ते 80 माणसं होतो. या 70 ते 80 माणसांना जेवण ह्या दोघींनी आम्हाला बनवून दिलेलं आहे आणि त्यांच्या हाताची चव फार सुंदर आहे. आपण डायरेक्ट त्यांच्याशी थेट बोलूया. थेट तुम्हाला किचनमध्येच आम्ही घेऊन आलो. या डायरेक्ट त्यांच्याशी बोलू. आपलं नाव? गीता म्हात्रे. आणि राहताय कुठे आपण? उरण केगाव दांडा. ओके, जेवणाची ऑर्डर वगैरे तुम्ही घेताय? हो. ओके, कुठूनही तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही जेवणाची ऑर्डर? हो, घेतो. खरंच तुमच्या जेवणाच्या म्हणजे चव एवढी भारी आहे की अप्रतिम चव आहे. थँक्यू. काय याच्या मागचं काय सूत्र काय सांगू शकताय मला? कोणाला जर जेवणाच्या ऑर्डरी द्यायच्या असतील तर गीता काकूंना नक्की ऑर्डर द्या आणि कुंदा काकूंना. आपण कुंदा काकूंकडे जाऊ. फार सुंदर जेवण बनवलं. 2 दिवस आम्ही टेस्ट घेतोय. मस्त वाटलं, खरंच मस्त वाटलं. मी येऊन दुपारी तुम्हाला बोलणार होतो पण तुम्ही बिझी होता त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो नाही. मस्त वाटलं. तुमच्या हाताला चव फार छान आहे. तुम्ही कुठे राहता? उरण केगाव. उरण केगाव. अच्छा, दोघं एकच गावात. एकच गावात. मग जेवणाच्या ऑर्डर दोघी पण मिळून तुम्ही ऑर्डर घेता? फार मस्त वाटलं. तर चला आता आपला घरी जायचा टायमिंग झाला आहे आणि जेवण वगैरे झालं आमचं आता मस्तपैकी. काय बोलशील आपल्या ट्रिपबद्दल आता? तर आत्तापर्यंत पूर्ण सर्व एकदम उत्तम झालेलं आहे. म्हणजे जे विचार केलेला त्याच्यापेक्षा भारी केला आहे. पण अशीच दरवर्षी पण अजून भारी करत जाऊ आणि सर्वांना खुश करून टाकू. बस. मानस, तू काय बोलणार याच्यावर? जी आमच्यावर मोठ्या माणसांनी जिम्मेदारी दिली होती ती आम्ही पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडली. याच्यात आमचं समाधान आहे. बस त्यांच्याकडून ते आपल्याला प्रेम भेटलाय, तेच त्याच्यामध्येच आम्ही समाधान आहोत. तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये आता मी शूट नाही करणार, कारण की पूर्ण दिवस शूट करत होतो. तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.